यात्रा आपल्याकरता एक वर्षातलं अत्यंत सुंदर सोहळा असतो. सुंदर कीर्तन होत असतं. आजही महाराजांचं कीर्तन झालेलं आहे आणि आपण सगळेजण आमच्यासाठी बसल्या. तुमच्या सगळ्यांचे प्रथम आभार मानले पाहिजे. आजचा योग आणखी चांगला आहे की माननीय खासदार संजय राऊत साहेब इथं उपस्थित आहे आपल्यामध्ये. माननीय संजय राऊत साहेबांची तुमची भेट झाली नाही असा एकही दिवस तो जाऊ शकत नाही. ते आज आता तुम्ही टीव्हीवर पाहत आले, आता ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. राऊत साहेबांना मी सांगेल, हे आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारं अशा प्रकारचं तीर्थस्थान आहे. बुवाजी बाबा पुणेकर, उमाजी बाबा पुणेकर यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं याचं स्वरूप निर्माण केलेलं आहे. नारायणगिरी महाराज ज्यावेळेस होते, हरिभक्तपरायण नारायणगिरी महाराज, त्यावेळेस एक हरिनाम सप्ताह झाला होता. प्रचंड मोठा हरिनाम सप्ताह होता. 5-7 लाख लोक कदाचित भाविक त्यावेळेस उपस्थित असतील. आणि त्यावेळेस एक निर्णय घेतला की आता इथून पुढे बकरं कापणे बंद. नाही तर इथं शेकडो बकऱ्याचं हे होत होतं, परंतु अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. अशा प्रकारची हिंसा करायची नाही. तुम्हाला कोणाला पाहिजे खायचं, कुठं खायचं ते बाजूला खा, व्यक्तिगत खा, पण सार्वजनिक स्वरूप त्याचं जे होतं ते पहिलं बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला नारायणगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली, आणि तो आता पाळला जातो आहे पूर्णपणे. मी आणखी एक गोष्ट सांगेन की त्यावेळेस इथे हे देवस्थान सुंदर पद्धतीने काम करत असताना बुवाजी बाबांची एक इच्छा होती की काहीतरी एक चांगलं काम व्हावं, नवी पिढी घडवण्याचं काम व्हावं. आणि तो आग्रह सतत ते माझ्याकडे करत असतानाच मला जबाबदारी देण्यात आली शिक्षण खात्याची. काही काळाकरता शिक्षण खातं होतं. बुवाजी बाबा म्हणले, मी तर मागतच होतो, मला शाळा पाहिजे, मला हायस्कूल पाहिजे, आता तुमच्या खातं आलं, मिळालंच पाहिजे. बाबांना म्हणलं धोरण नाही तसं, कॅबिनेट म्हणते नाही करायचं हायस्कूल नवं, ते तर म्हणजे करावंच लागेल. शेवटी एक आयडिया केली. एका ठिकाणी विदर्भात अकोला बाळापूरमध्ये बंद पडलेलं हायस्कूल होतं, ते उचललं, शिफ्ट केलं, इथं आणलं, इथं बंद पडलेलं हायस्कूल जिवंत करून टाकलं आम्ही. म्हणजे महाराष्ट्र शिक्षण खात्याच्या इतिहासात असा निर्णय कधी झाला नसेल. परंतु आज हजारो मुलं आणि मुली, ज्या मुलींनी कधीच शिक्षण घेतलं नसतं, ते अत्यंत चांगलं शिक्षण इथं मिळतं आहे. म्हणजे आपण जे काही थोडंफार देणगीच्या रूपानं टाकतो ते सत्कारणी लागतं. हे खूप महत्वाची गोष्ट असते. ते आपले मुलं शिक्षणाचं काम करतायत आणि म्हणून आमच्या सर्वांकरता हे स्थान पवित्र आहे, श्रद्धास्थान आहे. आणि आदरणीय बुवाजी बाबा पुणेकर असतील, उमाजी बाबा असतील आणि त्यांचे सगळे सहकारी एक पावित्र राखून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही आज आले, खरं बबनराव का तुम्ही आले होते सांगली म्हणत होते, त्यावेळेस मला आश्चर्य, मी येऊ शकलो नाही, त्यांचा आग्रह होता, पण इथे आले हे अत्यंत चांगली गोष्ट केली तुम्ही. खरं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता कौतुक केलं माझं निळवंडे धरणाचं. तुम्ही खरं आहे की पहिल्यापासून आग्रहानं निळवंड करून घेणारा मी आहे, कोणीच नाकारू शकणार नाही. जे बोलतात आता झाले जलदूत झाले, नामूक झाले, त्यांचं काही योगदान नाही. आम्ही केलं, परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की 2019 ला काँग्रेसचं सरकार काही येणार नव्हतं. पण अशा वेळेस मी मुंबईला गेलो होतो, निकाल लागला होता, मुंबईला गेलो. आणि मुंबईला गेल्यानंतर मला तिथे फोन आला संजय राऊत साहेबांचा. म्हणले, बाळासाहेब कुठे आहे तुम्ही? मी म्हणलं आहे मुंबईत आहे खासदार साहेब मी. अहो आपलं काही करायचं का नाही, तुम्ही काही करता का नाही? म्हणलं काय करायचं सांगा ना. काय नाही म्हणे, सरकार बनवू आपलं, काय काळजी करता? मी म्हणलं तुम्ही म्हणता सरकार बनवू, पण कसं बनायचं, आकडा कुठे? काय नाही म्हणे, पवार साहेब आहे, तुम्ही आपण बनवून आपला मुख्यमंत्री करू, मंत्री करून टाकू. मी म्हणलं तुमचं खरं आहे, पण आमचं दिल्लीवाले ऐकतील का? त्यांनी उद्धवजींच्या हातात फोन दिला.
मी अध्यक्ष होतो ना काँग्रेसचा, लक्षात घ्या, काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी. मला दिला उद्धवजी म्हणे बाळासाहेब आता तुम्हीच नाही म्हणायला लागले, तुम्ही बोलले का सोनियाजींशी? जा बोला म्हणे, दिल्लीला जा, पहिलं बोलून या बरं म्हणे. तिथून मी बारामतीला गेलो, दुसऱ्या दिवशी दिवाळी होती, तिसऱ्या दिवशी लगेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी दिल्लीला गेलो. आता मी सोनियाजींकडे म्हणलं असं असं आहे प्रस्ताव, करायचं का? त्या अगोदर थोड्याशा नाराज होत्या, परंतु हे संजय राऊत साहेब फार भारी माणूस आहे, तुम्हाला आता ते काय सांगायचं. कुठून काय डोकं लावित होते ते. म्हणजे मी गमती नाही म्हणतो, अहो आमचं ते राहुलजी तर आमच्यापेक्षा तुमचंच जास्त ऐकतात असं बोलत असतो कधी कधी. जयाताई आली सध्या, जयाताई फिरत असते, कारण मला जिथं जायचं शक्य नसतं ती तिथं जाते. बसून 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 आणि त्यावेळेस ते सरकार बनलं आणि शिवाजी पार्कला लाखोच्या उपस्थितीत माननीय उद्धवजींनी शपथ घेतली, मी शपथ घेतली. आम्ही मंत्री किती होतो? 7 जण मंत्री झालो, मुख्यमंत्री आणि 6 मंत्री. दुसऱ्या दिवशी आम्ही नागपूरला अधिवेशनाला गेलो. उद्धवजी आणि आमची चर्चा झाली की काय आपण एवढेच आहे, काय करायचं? उद्धवजी म्हणे मला आम्ही आश्वासन दिले आमच्या अजेंड्यामध्ये की कर्जमाफी करायची. म्हणलं आमचं आश्वासन आहे. एका मीटिंग मध्ये कर्जमाफीचा, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय एका मीटिंग मध्ये 7 जण आम्ही फक्त. आणि काय त्यात म्हटलंय की शेतकऱ्याला बिलकुल त्रास झाला नाही पाहिजे, त्याला एकदाच फक्त अंगठा द्यायला, सही करायला गेलं पाहिजे, बाकी बिगर त्रासाचं त्याच्या खात्यात पैसे जाऊन पडले पाहिजे. 8 दिवसामध्ये त्यानंतर 30,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जाऊन पडले. आता केलं ते सांगितलंच पाहिजे ना, देवाच्या दारी त्याच्या परमेश्वराच्या आशीर्वादानच झालं हे सगळं. आणि त्यानंतर आणखी सांगतो तुम्हाला, माझ्याकडे महसूल खातं होतं, जयंत पाटलांकडे पाटबंधारे खातं होतं. उद्धवजींचा आम्हाला काम करा तुम्ही, आणि मी पाठीशी असं म्हणणं होतं. तेव्हा निळवंड्याच्या कामाला पाटाला गती त्या 2.5 वर्षामध्ये जेवढी आली, त्याच्यानंतर फक्त पाणीच सोडायचं काम दुसऱ्यांना आपण दिलं, बाकी सगळं आपण केलं. ही वस्तुस्थिती. तेव्हा योगदान खूप लोकांचं आहे, पहिल्यापासून आहे, त्याच्यामध्ये अनेक नेतृत्वाने मदत केलेली आहे. पण समारोपाचं आणि महत्वाचं काम जे होतं पाटाचं आणि त्याच्यामध्ये सगळं करायचं, त्यामध्ये त्या सरकारमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही होतो, ते सरकार होतं म्हणून झालं, हे नाकारता येणार या सगळ्यामध्ये. आणि म्हणून आमच्याकरता फार संजय राऊत साहेब महत्वाचे याच्याकरता असतात की इतकं अवघड काम त्यांनी त्यावेळेस केलं. आणि आताही तुम्ही लक्षात घ्या, खूप अडचणीत आहे गोष्टी. केंद्रात जे चाललंय, राज्यात चाललं, बिलकुल बरोबर नाही चाललेलं. पण ठणाठण बोलणारं कोण व्यक्तिमत्व असेल तर ते म्हणजे संजय राऊत साहेबांचं. सगळा विरोधी पक्ष एकाच जागेवर आहे आमच्या. आम्ही बोलतो पण त्यांची जी भाषा आहे तेच बोलू झालं. तेव्हा कधी कधी असं आहे का, जी सत्ता खूप उन्मत्त झालेली असते तिला रोखणारे सुद्धा असावं लागतं, आणि ते विरोधी पक्षाचं काम असतं. आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जशी सत्ताधारी असतो तसा विरोधी पक्ष सुद्धा ताकदवान असावा लागतो. त्यावेळेस लोकशाहीचा गाडा चांगला चालतो. धाक असला पाहिजे विरोधी पक्षाचा. आणि म्हणून संजय राऊत साहेब आले, काय मला खूप बरं वाटलं खरं. अचानक बरं का, आम्ही एक कार्यक्रम घाई उरकला, इथं पळत आलो आम्ही तुमच्या बरोबर इथं. आणि लोक सुद्धा तुम्ही येताय म्हणलं, पहा कसे मस्त सगळे थांबलेले आहेत, तुम्हाला ऐकायचंय. आतापर्यंत सगळे रोज ऐकतात, पण आज ऐकायची आणखी इच्छा आहे. बाबांच्या वतीनं, आमच्या सगळ्या जनतेच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.